क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस राज्य सरकारच्या वतीने विधानसभेत व्हावी यासाठी जो ठराव मांडला त्याला आदरणीय मंत्री महोदय जयकुमार रावलजींनी आमच्या ठरावाची भावना लक्षात घेऊन हा ठराव पुढच्या आठवड्यामध्ये शासनाच्या वतीने केंद्र सरकारला पाठवला जाईल। शासनाच्या वतीने विधानसभेत हा ठराव मांडण्यात येईल आणि या राज्याच्या जनतेची भावना ही केंद्र सरकार व राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचवल्या जाईल। ठराव केल्यानंतर या संदर्भात आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी व महामहिम राष्ट्रपती महोदय यांचीही शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेऊन भारतरत्न देण्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या भावनेची माहिती देत आग्रह केला जाईल। आज मैंने राज्य सरकार ने केंद्र सरकार को क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनको भारत रत्न देने के लिए हमने ठराव रखा था। राज्य सरकार के मंत्री माननीय जयकुमार रावल जी ने हमें आश्वासन दिया कि अगले सप्ताह में राज्य सरकार की ओर से विधानसभा में यह ठराव किया जाएगा और ठराव करने के बाद केंद्र सरकार के पास आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदी जी, महामहिम राष्ट्रपति द्रौपदी दीदी, इनके पास विधायकों का शिष्टमंडल ले जाकर 2019 के बाद अभी तक भारत रत्न किसी को दिया गया नहीं है। तो ये भारत रत्न देने के लिए सरकार केंद्र को विनंती करेगी और आग्रह कठोर शिक्षा काय विधेयक आहे नेमकं ते काय आहे? आज त्याचं इंट्रोडक्शन केलं आहे। भाषणाच्या वेळी मी विस्तृत पद्धतीने त्याची मांडणी करेन, पण ज्या पद्धतीने मी काही आकडेवारी जमा केली, अनेक स्त्री सोबत ज्या पद्धतीने विनयभंग केला जातो यामागची कारण ही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याची कारण आहे। आज जगामध्ये सर्वात जास्त अपघातामध्ये मृत्यू होणारा देश भारत आहे आणि भारतामध्ये सुद्धा जी दोन राज्य सर्वात जास्त मृत्युमुखी अपघातात पडतात ती राज्य महाराष्ट्र आहे। आणि यामध्ये जेव्हा असं लक्षात आलं की दारू सार्वजनिक ठिकाणी पिल्याने अशा पद्धतीचे अपघात होतात, अपंग होतात, दिव्यांग होतात, म्हणजे पिणारा मजा करतोय आणि त्यातून होणाऱ्या त्रासाच्या मध्ये त्यांनी आयुष्यभर दिव्यांग राहायचं, काय सजा येते का? दारू पिल्याने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होतं, पण तुम्ही दुसऱ्याची कुटुंब उद्ध्वस्त कसे करू शकता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर दारू पिणारे लोक आहे, यांना ठेचायचं नाही? कायदे केले पाहिजे, कडक कायदे केले पाहिजे। नुसतं राज्याची अर्थव्यवस्था घेऊन होत नाही, त्यासाठी कडक कायदे केले पाहिजे। नाही तर आपली अर्थव्यवस्था मजबूत होत आहे म्हणून दारू पाजा हा धंदा राज्य सरकारचा नाही आहे। संविधानातल्या डायरेक्टिव्ह मध्ये सुद्धा अशा पद्धतीला मान्यता नाही आहे। क्यों जरूरी है? हमने एक अनऑफिशियल बिल लाया है जिसका इंट्रोडक्शन यानी पुनर्स्थापना हुई है। सार्वजनिक जगह पे दारू पीना, महिलाओं के साथ छेड़खानी करना, हमने दारू पीकर गाड़ी चलाना, कभी हमारे छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए दैवत है। छत्रपति शिवाजी महाराज के वीरता से, पराक्रम से जिस गढ़ का हर मट्टी का कण पवित्र हुआ है, हर मट्टी का कण हमारे लिए चंदन का रूप धारण किया है, ऐसे जगह जाके वहां दारू पीकर अपनी मौज मस्ती करना नहीं चलेगा भाई। संविधान में ये परमिट नहीं करता है और इसलिए हमने आशाष के विधेयक लाया है। चर्चा के समय मैं आंकड़ेवारी दूंगा। यहाँ पे कई लोगों को जान गंवानी पड़ती है। पीने वाला दारू पी के गाड़ी चलाता है, बेचारा मरने वाले का क्या दोष है? वो रास्ते से चलता है और हमारे यहाँ क्या शिक्षा है उसको? मैंने जानकारी ली, दारू पीकर गाड़ी चलाने वाले के हाथों से कोई मृत्युमुखी हुआ तो गए 25 साल में उसको कोई सजा नहीं। शर्म की बात नहीं है हमारे लिए। कानून बनाना चाहिए, संविधान के अमृत महोत्सवी वर्ष को हमको बदलना चाहिए, इसलिए हमने आशाष की विधेयक